भक्ती वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हौस नसती बर का. 26 में तो दुनिया खत्म है. दुनिया काय आहे? सर थोडे पानं फाटलेत सर पुस्तकाचे. हे थोडे फाटले का? हे थोडे फाटले का? काय पटकन? त्यामुळे या मोहिमेचं यशापयश मी तर ना ऍफिडेविट करून या. ऍफिडेविट लय लांब असं ना. ऍफिडेविट ऐवजी मोठं देवी केलेलं नाही जमायचं. अरे भैया 7:30 वाजले, तुला काहीतरी काम होतं ना. हा उठतो थांब. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लिवलीन गरिबीचं सण खाऊ लोखंडाचं. लिवलीन गरिबीचं सण खाऊ लोखंडाचं. अरे भैया 8 वाजले, तुला आवरायचं नाही का? हा उठतो थांब ना. तिथं तीनदा बोलायला ते उठतो म्हटला ना. चार्जिंग संपली कडे. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही. साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी. हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. वाळून उधळतो जीव माय बापा. वनवायोरी पेटला खेळ मांडला. हर सपना संघर्ष मांगता है. उडवल्या. हा सर थांबा, वही काढू द्या. भैया ते काय आलं असं फेकीत असतात का? जाऊ दे ग मम्मी. देशाला कुठे गेलं ते नाही त्या कचऱ्याचं. मरू दे. अरे लोक फेकतात म्हणून आपणही फेकायचं का? जाऊ दे गाड्या. दी फेकून ती. मिसाईल सर्टिफिकेट काढायचं होतं आपल्याला. भैया इकडे ये. आला का काय गाडे बाबाचं. आ बाबा येतो. भैया ये गलास पाणी आण. हा बाबा आणतो. दुःखेष्वनु दिग्मनः सुखेषु विगतस्पृहः. वर्तमान जीवन संपूर्ण जीवन नहीं है. भैया इकडे ये. ते बाबाला एका वेळेस नाही सांगतेत का. हा बाबा आलो. काय बाबा. भैया अगरबत्ती पुढे आण. बरं आणतो बाबा थोडीशी. भैया दुकानातून एक साबण आणायची होती भांडीची, आणतो का? आणि थोडा किराणा पण आणायचा होता. आणतो थांब थोड्या वेळाने. मानून घे गोड तुझी रंग पूजा. हा बोल ना सार्थक. हा बोल ना.
काही नाही काही नाही चालू. बोला. जेवण का? नाही जेवण करायचंय अजून. तो बोल ना काय चालू आहे? काय नाही मजेत का? बरं बरं चालतंय. हो चालेल चालेल. बरं बरं चालतंय. हा. भया आणली काय साबण तू? यार थांबा मी थोड्या वेळकडे. एक तर एवढ्या दिवसातून मी घरी आलो आणि तू मला काम सांगते. हात जोडू नकोस. मुझे उम्मीद है कि अगला फुल ट्रेंड होगा सिविक सेंस. भैया काय बाबा? शिंदे साहेबाचा नंबर काढून दे. हा देतो. धर. मन के जीते जीत है. पंख्याला फाशी घेतो कशासाठी घेतो दादा? रामा, शेतकरी हा काळ्या मातीचा राजा आहे. मी चुकत तर नाहीये ना? जाऊ दे, या देशाला तरी कोणाचं घेणं देणं पडलंय. मी या देशाचं भलं करून काय फायदा होणार आहे? मन के जीत एक छत्रपति का क्या अर्थ है माँ? बाई, शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची हौस नसती बर का. काय या देशामध्ये शेतकऱ्याला किंमतच नाही ना. शेतकरी म्हणजे झिरो आहे झिरो. ओरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया. छत्रपति का क्या अर्थ है माँ? जो अपने लिए जीता है वो इंसान है, जो समाज के लिए जीता है वो छत्रपति. आज महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एवढं सगळं काही घडतंय आणि आपण आज काहीच करत नाही. हे विषय राजकीय यूज कमी. तू कोण आहेस बोलाय? लोक काय म्हणतील? हे सगळं मी रोज पाहतो महाराज, पण थांबत नाही. मी काहीच करत नाही महाराज, काहीच नाही. आज प्रत्येक जण स्वतःसाठी जगतोय राज. शेतकरी आत्महत्या करतायत, मुली सुरक्षित नाहीत आणि आम्ही फक्त बघतोय राज. महाराज, आम्ही आजही तुमचं नाव घेतो, पण तुमचे विचार आम्ही हरवून बसलोय राज. महाराज, आज महाराष्ट्र स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतो, पण माणसाचं मोल हरवत चाललंय हो. महाराज, आज शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली झुकतोय हो. कधी कधी बी पेरताना हात थरथरतो आणि कधी कधी तो स्वतःचं आयुष्य संपवून घेतो. महाराज, एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार होतो आणि हा समाज काही दिवस संतापतो, पण नंतर पुन्हा गप्प बसतो. महाराज, ती तलवार तुमच्या हातात असती तर त्या गुन्हेगाराच्या मनातच भीती जन्माला आली असती. महाराज, आज सत्य सांगायला भीती वाटते हो, कारण की अन्याय एक बातमी बनलाय ना. महाराज, आज माणूस माणसाशी नाही तर जातीत, पक्षात आणि स्वार्थात अडकून बसलाय हो. महाराज, आज एकमेकांना ओळखण्याच्या आधीच ठरवले जाते की हा आपलाच नाही. महाराज, आज तरुणांच्या हातामध्ये स्वप्न नाहीत तर फक्त मोबाईल आहेत. ध्येय नाही तर फक्त तुलना आहे. स्वतःला घडवण्याऐवजी दुसऱ्याला पाडण्यातच समाधान आहे. महाराज, आज शिक्षण ज्ञान देत नाही, फक्त शर्यत शिकवतं. मुलं नंबरसाठी जगतात, मूल्यांसाठी नाही. महाराज, आज चुकीच्यांना भीती नाही आणि योग्यांना आधार नाही हो. न्याय मिळतो पण खूप उशिरा.
आणि उशीर झालेला न्याय कधी कधी अन्यायच ठरतो ना महाराज. महाराज, आज स्त्री देवी म्हणून पूजली जाते, पण सुरक्षित म्हणून जगत नाही. सन्मान फक्त भाषणात आहे, रस्त्यावर नाही. महाराज, आज भ्रष्टाचार लपून होत नाही हो, उघडपणे होतो. आणि प्रामाणिकपणा, तो तर मूर्खपणा समजला जातो महाराज. महाराज, आज सर्वांना भीती, आळस आणि गप्प बसण्याची सवय लागली हो. आता तुम्हीच मार्ग दाखवा राज. काही बोलायला गेलं तर हा समाज गप्प बसवतो राज. आता मार्ग दाखवा राज, मार्ग दाखवा. कोण आपण? आम्हाला इतक्या लवकर विसरला? तुम्ही माझ्यासारखे का दिसतायत? आजच्या या नव्या पिढीच्या मराठी मावळ्याला आमची गरज आहे, म्हणून आम्ही बाल शिवाजीच्या रूपात आलोय बाळा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मला परत बोलावं नकोस. इतिहास मला देव बनवतो, पण मी एक माणूस होतो. आज त्या माणुसकीचं काय झालं? आई वडिलांना दुर्लक्ष करणारा स्वराज्य उभाच करू शकत नाही. आजच्या पिढीला स्वतःमध्ये शिवाजी घडवायचाच नाहीये ना. स्वतःमध्ये शिवाजी घडवा. शिवाजी होण्यासाठी मुकुट नाही लागत रे, कणा लागतो फक्त. आजचे मुघल तलवार घेऊन येत नाहीत, ते लोभ, आळस आणि अहंकार घेऊन येतात. अन्याय दिसून डोळे वळवणं हीच खरी आर आहे. मी स्वराज्य तलवारीने उभा केलं, पण टिकवलं ते चरित्राने. शेतकरी मरतोय म्हणता, शेतकरी माझ्या राज्याचा कणा आहे. राजा असा असतो जो शेतकऱ्याच्या घामाला सोन्याची किंमत देतो. जर त्याला जगता येत नसेल तर स्वराज्य अपूर्ण आहे. निष्पाप मुली सुरक्षित नाही म्हणता, ज्या राज्यात स्त्रीचा सन्मान होत नाही ते राज्य माझं असूच शकत नाही. स्त्रीचा सन्मान हा भाषणाचा विषय नाहीये, तो स्वभावाचा भाग असतो. आज गुन्हेगार निर्भय आहे म्हणता, कारण सज्जन गप्प बसलेत ना. मला परत बोलावू नका, कारण स्वराज्य एका माणसासाठी नव्हतं, ते जबाबदार माणसांसाठी होतं. आज प्रत्येक आईने शिवाजी घडवावा आणि प्रत्येक तरुणाने शिवाजी व्हावं. अरे, शिवाजी फक्त चौकातल्या दगडी पुतळ्यात नव्हे, तर प्रत्येक माणसाच्या मनात आला तर आमच्या आऊसाहेबांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण होईल रे. स्वराज्य अजून जिवंत आहे जोपर्यंत तुम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करता. माझं स्वराज्य परत उभं करायचं असेल तर माझ्या मूर्ती नाही, माझ्या विचारांची उंची वाढवा. माझी पूजा नाही तर माझे विचार जगा. राज, आशीर्वाद असू द्या. या राज्याला, या महाराष्ट्राला घडवण्यासाठी आज मी एक पाऊल पुढे टाकतोय राज. तुम्ही खरं बोललात राज. आम्हालाच छत्रपती शिवाजीराजे व्हावं लागेल. शेतकऱ्याच्या बाजूने लढणारे शिवाजीराजे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे शिवाजीराजे, निष्पापांचं रक्षण करणारे शिवाजीराजे. जगदम जगदम. अरे काय झालं? माफ कर आई, माझी चूक झाली होती. जाऊ द्या रे, तुझी चूक तुला कळाली हीच पुरेस आहे. असा शहाण्यासारखा वाग. जर किराणा आणला का? सगळं आणला का? हा, भांडे साबण. भांडी साबण दोन्ही. बाबा, मला माफ करा बाबा, माझी चुकी झाली होती.
तुमचे काम नाही ऐकून मी तुमचा अनादर केला. ठीक आहे रे, तू कळली एवढंच बोलायचं आहे. बाबा आता आशीर्वाद हा सुद्धा. या देशाला बदलण्या अगोदर मलाच बदलावं लागेल. तेरा हिमालय आकाश छूले बहती रहे तेरी गंगा ऊंचा हो इतना इतना बुलंद हो तारों को चूमे तिरंगा माँ से है माटी माँ से है माथा माथे पे माटी सजा के चले माए चलती रहे खौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा. तो आज की इस वीडियो में हम देखने वाले हैं आजाद रहे आबाद रहे तू तारों को झूमे तिरंगा माँ से है माटी माँ से है माथा माथे पे माटी सजा के चले माए चलती रहे बेखौफ हवाएं लहरा के झूमे तिरंगा आजाद रहे आबाद रहे तू तारों को झूमे तिरंगा. शिवाजी महाराज बाहेर शोधायचे नाहीत, ते आपल्याच विचारात, कृतीत आणि धैर्यात आहेत. हा चित्रपट शिवाजी महाराजांबद्दल नाही तर आपण आपल्या स्वतःमध्ये कोणते छत्रपती शिवाजी महाराज घडवतो त्याबद्दल आहे. तर पिक्चर इथेच संपत नाही. पिक्चर तर आता सुरू झालाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.